इंडियामध्ये इनहेरिटन्स टॅक्स नाही. जेव्हा आपण विल एक्झिक्यूट करतो आणि समजा जे आपल्याला ॲसेट्स आहेत ते आपल्याला मिळाले, तर ह्याच्यामध्ये काही टॅक्सेस किंवा टॅक्स इम्प्लिकेशन्स असतात का? इन जनरली पण सांगतो की कुठलंही तुम्ही प्रॉपर्टी रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन जरी करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही उद्या एक प्रॉपर्टी विकत घेताय, तर त्यावेळी लिगल ऍस्पेक्ट बघायला तुम्हाला एक लॉयर पाहिजे. त्याचबरोबर तुमचे जे टॅक्स इम्प्लिकेशन असतील त्याच्यासाठी तुम्हाला एक CA हवा असतो. सो मी ॲडवाईस करेन की टॅक्स इज ऑलवेज CAचा फोर्टे आणि डोमेन आहे. पण एक बेसिक अंडरस्टँडिंग मी तुम्हाला देऊ शकते की इंडियामध्ये इनहेरिटन्स टॅक्स नाहीये. म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादी विलमधनं प्रॉपर्टी मिळते, ते तुम्हाला विलच्या अंडर दिलेली असते किंवा तुम्हाला इव्हन वारसा हक्काने, विल नसेल आणि सक्सेशन ऍक्ट अंडर तुम्ही वारस असाल आणि तुम्हाला प्रॉपर्टी मिळाली, तर त्याच्यावर तुम्हाला इनहेरिटन्स टॅक्स इंडियामध्ये भरावा लागत नाही, जो काही काही कंट्रीजमध्ये हेवी इनहेरिटन्स टॅक्सेस आहेत. पण आपल्याला एक फायदा आहे की समजा जरी तुमचा 5 करोडचा फ्लॅट असेल, तो जर तुम्ही विलने तुमच्या मुलाला दिलात किंवा सक्सेशनमध्ये मुलाला मिळाला, त्याला त्याच्यावर काहीही टॅक्स भरावा लागणार नाही.